सण तर झाला तरी पण मम्मी एवढं मोठं पीठ कशासाठी मळतीये आणि ताई एवढी मोठी भाजी कशासाठी करत आहे, हा प्रश्न तुम्हाला पण पडलाय का? नमस्कार मंडळी, मी दीपाली. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज खूप असा स्पेशल डे आहे. माझी ताईची मुलगी आहे ना, तर तिला आज पाहुणे बघायला येणार होते. हा तिचा पहिल्यांदाच एक्सपिरियन्स आहे आणि मला तिला पाहुणे बघायला आल्यावरती मला माझेच पाहुणे बघायला येत होते तेव्हाची आठवण आलेली. तर ह्यांची एवढी तयारी झालेली होती आणि मी बघा किती उशिरा उठलेले आणि उठून मग चहा प्यायला लागलेले. इकडे स्वीटू ताईची मुलगी लहानी छान रांगोळी काढत होती. मस्त असं कॉन्ट्रॅक्ट तिच्याकडेच असतो रांगोळीचा आणि तुम्हाला पसारा दिसत असेल कारण सकाळचे 8च वाजलेले होते. भरपूर अशी कामं झालेली होती त्यांची आणि मी सगळ्यात उशिरा उठले. आता चला म्हणलं, मलाच म्हणजे बिनलाच्यासारखं वाटायला लागलं, एवढं सगळं त्यांनी आवरलं, आपण काहीच केलेलं नाही म्हणून. तर ताईने इकडे सगळे भाजीची तयारी करून ठेवलेली होती. फक्त भाजी परतायचं, फोडणी बिडणी द्यायचं काम माझं चालू होतं. माझ्या मोठ्या ताईच्या हाताला खूप चव आहे बरं का, मस्त स्वयंपाक करते ती. पण आता पनीरची भाजी म्हणलं चला आपण पण करूया. तिने सगळं तर तयार करून दिलेलंच होतं, फक्त मसाले टाकायचे होते, तर तेच काम माझं इकडे चालू होतं. तर तिला खूप चिडवत होते कारण सगळं तर तिनेच केलेलं होतं, पण मी भाजी बनवत होते. तर तिला म्हणलं हिने काहीच केलेलं नाहीये, मी सगळं केलेलं आहे ना. अशी आमची मज्जा मस्करी सुरू होती आणि खूप मज्जा येते बरं का. आणि असं वाटत होतं की सणच आहे की काय, कारण सगळे एवढ्या लगबगीने सगळं गडबडीने आवरत होते ना. किती लवकर मोठ्या होतात ना, एवढी छोटी डोळ्यासमोर फिरणारी इकडे तिकडे. म्हणजे ती लहान होती ना तेव्हापासून माझ्या मम्मी पप्पाकडेच राहिलेली. 1 वर्षाची होती तेव्हापासून, म्हणजे ताईचं पहिलंच बाळ होतं, आमच्या घरामध्ये पहिलंच बाळ होतं, त्याच्यामुळे तिचा इतका लाड झालेला आहे ना, खूपच जास्त. सगळ्यांची खूप लाडकी आहे आणि आज तिला बघायला पाहुणे येत आहेत तर मनामध्ये कुठेतरी कसतरी होत होतं. पण एक छान पण वाटत होतं की चला आता तिच्या म्हणजे आयुष्याला पण एक नवीन वळण येणार. तिला पण सोबत तिचा लाईफ पार्टनर असणार, अशा म्हणजे मिक्स अँड मॅच अशा फिलिंग होत्या. तर भाजी छान अशी परतून घेतली, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पनीर ते सोडलं, खूप छान अशी भाजी झालेली होती. मग इकडे चपात्या पण लाटायला घेतलेल्या, थोड्या चपात्याच केल्या मी, तर लगेच वहिनी आली आणि वहिनीने बाकीच्या सगळ्या चपात्या करून घेतल्या. तर किचनचं तर आवरलं होतं सगळं. मग आता हॉलमध्येच मेन पाहुणे बसणार, त्यामुळे म्हणलं चला हॉलचं पण व्यवस्थित करून घेऊया सगळं. तर मग व्यवस्थित करायला लागलेले. इथे सगळं टेबलवरती ज्या मूर्त्या ते आहेत त्या काढून घेतल्या. आत्ता 14 एप्रिलच्या वेळेस सगळं क्लिनिंग केलेलं होतं, तरी पण आता थोडीफार धूळ तर येतेच घरामध्ये, कारण मेन रस्त्यावरतीच घर आहे, गाड्या वगैरे जातात, त्याच्यामुळे धुळीचं प्रमाण हे जास्त आहे. इकडे ना ताईच्या आणि माझ्या गप्पा चालू होत्या. आता बहिणी बहिणी असल्यावरती किती वेगळं असतं ना, गप्पा आणि प्रत्येक गोष्ट शेअर करणं हे चालूच असतं. काल मी बँकेत गेले होते ना, तर की यांची तब्येत खराब झाली, म्हणजे आम्ही उन्हामध्ये गेलेलो होतो त्यामुळे त्याला ऊन लागलेलं आणि त्यानंतर घरी आल्यावरती उलट्या ते सुरू झालं, त्याला ताप पण आलेला. तर तो एवढा आजारी पडलेला ना, तर त्याच्यामुळे मला काही समजत पण नव्हतं. तुम्हाला माझा अवतार दिसतच असेल कसा झालेला आहे. तर हे सगळं आवरून मला त्याला लवकर दवाखान्यात घेऊन जायचं होतं, म्हणजे टाईम झालेला नव्हता, नाहीतर मी लगेचच गेले असते. 10 वाजता हॉस्पिटल ओपन होतात, त्यासाठी मग मी घेऊन आले त्याला हॉस्पिटलमध्ये. म्हणलं त्याला घेऊन यावं आणि दाखवून घ्यावं, कारण त्यांनी सकाळी परत एकदा उलटी केलेली होती. मग दवाखान्यातून आणलं आणि अशा पद्धतीने मी सगळा हॉल आवरला होता. सगळेजण छान असे रेडी झालेले होते, कारण आता पाहुणे येणारच होते. ही आमची नवरीबाई बघा कशी लाजत होती, कारण तिचा पण पहिला एक्सपिरियन्स आहे आणि नर्वसनेस तर प्रत्येक मुलीला असतेच, कारण तिच्या आयुष्यातील सगळ्यात मोठं वळण असतं हे. लग्न म्हणजे सगळं आयुष्यच बदलून जातं. लग्न अगोदर खूप वेगळं असतं आणि लग्नानंतर खूप वेगळं असतं. काही काहींच्या बाबतीत तर असं होतं की त्यांना लग्न अगोदर काहीच भेटत नाही, पण लग्नानंतर एवढं छान आयुष्य असतं ना त्यांचं की बघायचंच काम नाही, एवढं सुंदर होतं. तसं प्रत्येकाचंच झालं पाहिजे आणि प्रत्येकाला प्रत्येकाच्या मनासारखा जोडीदार हा भेटलाच पाहिजे. आणि हे सगळं चालत असताना तोपर्यंत पाहुणे पण आलेले, त्यांना बसवलं आणि त्यानंतर इकडे वहिनी सगळ्यांसाठी चहा ठेवत होती, कारण सुरुवातीला सगळेजण पाणी दिल्यानंतर चहाच देत असतात. आणि इकडे ना श्रुतीची सगळेजण टिंगल घेत होते, कारण आता तिला पाहुणे बघायला येणार म्हणल्यावर हसी मजाक तर सुरूच होती आणि मी तिला ट्रेनिंग देत होते पाहुण्यांसमोर कसं जायचं काय करायचं, कारण आता मला एक्सपिरियन्स फर्स्ट टाइम पाहुणे बघायला आलेले, त्यामुळे ती एवढी घाबरली ना, तिला नीट प्रश्नांची उत्तरं पण देता आले नाही. पण मी सोबत होते त्यामुळे तिला थोडासा धीर आलेला. आणि कियांची तब्येत एवढी खराब होती ना, त्याच्यामुळे तुम्हाला मी काही जास्त व्हिडिओमध्ये दिसत नसेल. पाहुण्यांना जाण्याची घाई होती, त्यामुळे त्यांच्यासाठी लगेचच ताट तयार केले, त्यांना जेवण वगैरे घातलं. आणि आमची मुलगी आवडली की नाही तुम्हाला हे पुढच्या व्लॉगमध्ये कळेलच. तोपर्यंत